3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन असल्याकारणानं आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भैरव येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। दोन्ही पायांनी अपंग असलेल्या 12 वर्षीय मुलगा नाव जयेश विलास हांडगे यास व्हीलचेअर सायकल भेट देण्यात आली। तसेच अपंग मुलामुलींना शालेय वह्या, बिस्किटे, पाकिटे, गुलाब फूल देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडनेर भैरव ग्रामपालिकेचे सरपंच रावसाहेब भालेराव उपस्थित होते। त्यांनीही आपल्या भाषणात सांगितलं की दिव्यांग व्यक्तींना ग्रामपालिकेच्या वतीने जास्तीत जास्त मदत केली जाईल। तसेच प्रहार संघटना दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे यांनी संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे नेहमी लढा देत राहणार। उपाध्यक्ष जाधव सर यांनीही दिव्यांगांना मार्गदर्शन केले। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आविष्कार साबळे यांनी आरोग्य केंद्रात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिलं जाईल। कार्यक्रमाचं आयोजन प्रहार संघटनेचे महिला अध्यक्षा सौ आशा लहारे यांनी केले। सौ गीता गांगुर्डे, संगीता आहेर, सविता व्यवहारे, जयश्री घोंगे, परवीन मुल्ला, मनीषा गांगुर्डे, शारदा गांगुर्डे, सुवर्णा व्यवहारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश खिराडकर, वडनेर भैरव।